बोलतो मराठी. आपल्या सर्वांना मराठी भाषा दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. नमस्कार, मी सोनाली शिराळकर आजच्या मराठीमय भागामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणारच आहोत, या गप्पा टप्पा पुढे नेणारच आहोत. पण अजूनही जर तुम्ही चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र आठवणीने करा. आजच्या खास भागात आपण विशेष गप्पा टप्पा मारणार आहोत श्री संजय शिंदे सरांबरोबर. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये. आपण नेहमी म्हणतो की मराठी भाषा ही मनामनात रुजलेली भाषा आहे आणि तुमचं मराठी क्षेत्रातलं योगदान, मराठी भाषेमध्ये ती जी तुम्ही कामगिरी करताय, या सगळ्यांविषयी आम्हाला खूप उत्सुकता आहे जाणून घ्यायची. तर नेमकं वळलात कसे या क्षेत्राकडे? मराठी भाषेतलं माझं योगदान खरं तर खूप थोडं आहे, पण मी अगदी नम्रतापूर्वक सांगेन की मराठी भाषेवर मी मनपूर्वक प्रेम करतो आणि जमेल तितका या भाषेचा आनंद आणि या भाषेची गोडी बरोबर आहे, जगायचा प्रयत्न करतो. खरंय. किती देणं आहे बघा मराठी भाषेचं. आणि ज्या क्षेत्रामध्ये मी काम करतो त्या मराठी कवितेचं एक कविता सादर करून मी रसिकांपर्यंत पोहोचवतो. बघा, तुझ्या एक एक शब्दाने जगण्यास अर्थ आला, तुझ्या परिस स्पर्शाने क्षण क्षण सार्थ झाला, तुझ्या कवितेची गोडी माझ्या रक्तात भिनली, एका एका कवितेने दिली जन्माची सावली, ज्ञानी याने तुकोबाने तुझे वैभव जपले, मर्डेकर बोरकर तुझ्या अंगणी खेळले, एका अडाणी बहिणीने तुला जात्यात दळले, शांताबाईंची पैठणी धागे शब्दाचे विणले, विंदा बापट रेग्यांनी नवे रूप सजवले, एका जिप्सीने तुझला श्रावणात भिजवले, एका साजऱ्या कवीने दिला ललाटास टिळा, दान देऊन शब्दांचे ताठ केला तुझा कणा, चित्रे कोलटकरांनी नवा चढवला साज, तुझा वाढवला मान साता समुद्राच्या पार, आला ढसाळ घेऊन वंचितांचा घणाघात, केल्या गारद शब्दांनी माजलेल्या पिढ्या सात, घेतो श्वासात भरून तुझ्या कुशीतले सुख, साऱ्या जखमा भरते अशी दिव्य तुझी उब. आणि शेवटी मी काय म्हणतोय, काय कशी किती सांगू तुझी थोरवी शब्दात, काय कशी किती सांगू तुझी थोरवी शब्दात, सात जन्मात पुढल्या तुझ्या राहीन ऋणात, सात जन्मात पुढल्या तुझ्या राहीन ऋणात. तर हे जे ऋण आहे ना मराठी भाषेचं आपल्यावरती, ते जगायचा माझा प्रयत्न असतो. तुम्हाला कळलंच असेल आजच्या विशेष गप्पा टप्प्यांमध्ये आपण अशा हरहुन्नरी व्यक्तिमत्वाशी विशेष गप्पा टप्पा का मारतोय यांची ओळख तुम्हाला करून देते पुन्हा एकदा. सर मराठी भाषेवर इतकं मनापासून प्रेम करतायत, ते गोल्ड मेडलिस्ट आहेत मुंबई विद्यापीठातले, त्याचबरोबर लेखन, दिग्दर्शन, कवी आणि त्याचबरोबर शिक्षक म्हणूनही ते तितकेच ऍक्टिव्ह आहेत. अनेक ठिकाणी अध्यक्षपद भूषवतात. मराठी साहित्य संमेलनासाठी त्यांना विशेष निमंत्रण मिळालेलं होतं. सर पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन या सगळ्यांसाठी. त्याचबरोबर एवढंच नाही तर दिग्दर्शनात, लेखनात त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत आणि त्यांना जो सत्कार त्यांचा जो झालेला आहे तो प्रत्यक्ष आपले राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या समोर झालेला आहे. त्यामुळे काय म्हणतो, मानाचा तुरा आहे त्यांच्या शिरपेचामध्ये. तर सर इतक्या सुंदर तुमच्या कारकिर्दीनंतर मला एक बेसिक प्रश्न विचारायचा आहे की या सगळ्या प्रवासाची सुरुवात नेमकी कशी झाली? खूप रंजक किस्सा आहे खरं तर, तो मला तुमच्या सगळ्यांशी शेअर करायला आवडेल. की तेव्हा मी 10वी मध्ये होतो आणि घरची पार्श्वभूमी अशी होती की आई आणि बाबा दोघंही अशिक्षित, त्यामुळे घरामध्ये कवितांची पुस्तकं किंवा कथा संग्रह वगैरे अशी काही पार्श्वभूमी नव्हती. पण मला भाषेची आवड होती. इतर सगळ्या विषयांबरोबरच मराठी हा माझा आवडता विषय होता आणि मला 10वी पर्यंत खूप वाटायचं की एकदा तरी आपल्याला शाळेमध्ये असं बक्षीस मिळावं आणि स्टेजवरती जाऊन आपल्याला ते बक्षीस पाहुण्यांकडून स्वीकारता यावं. पण अगदी प्रामाणिकपणे सांगतो, मी असं अभ्यासामध्ये खूप असं हुशार नव्हतो, मध्यम स्वरूपाचा विद्यार्थी होतो आणि ती खंत घेऊनच मी 10वीचा निरोप घेतला. पण 10वी झाल्यानंतर मला साधारण मी 11वीत गेलो, त्यानंतर मला शाळेतून एक पत्र आलं की 10वीला मी आमच्या पायनियर शाळेमधून, कांदिवलीला जे आहे
त्या शाळेमधून मी भूगोल विषयामध्ये सर्वप्रथम आलो. क्या बात आहे. बर. आणि सध्याचे जे राजकारणामध्ये सक्रिय व्यक्तिमत्व आहेत गोपाळ शेट्टी, तेव्हा मुंबईचे ते उपमहापौर होते आणि त्यांच्या हस्ते मला बक्षीस मिळालं. एक प्रमाणपत्र आणि पाकिट होतं, त्याच्यामध्ये 61 रुपये होते. बर. तर अजूनही माझ्या लक्षात आहे ते. आणि त्या 60 रुपयांचं काय करायचं, तर मी म्हटलं की जनरली आपण जसे पैसे खर्च करतो तसे पैसे खर्च करूया नको, काहीतरी वेगळं करूया. आणि तेव्हा दादरला मी जायचो आणि नंतर दादरला एका पुस्तक प्रदर्शनामध्ये त्या 60 रुपयाचं मी एक पुस्तक घेतलं. त्या पुस्तकाचं नाव होतं वय वादळवीरांचं. प्रवीण दवणे जे लेखक आहेत प्रसिद्ध, त्यांचं ते पुस्तक होतं. ते पुस्तक मी वाचायला लागलो, मला शब्दांची गोडी लागली आणि मला जाणवलं की आपल्याला जे काही करायचंय किंवा आपल्याला जसं आयुष्य जगायचंय ते या पुस्तकात मांडलेलं आहे. म्हणजे वय वादळवीरांचं याचा अर्थ की तारुण्य जे असतं आपलं, ज्यामध्ये खूप वादळ असतात, खूप विजा असतात, त्याच्यावरती प्रवीण दवणे यांनी लिहिलं होतं. ते मला खूप आवडलं आणि तिथून मला शब्दांची गोडी लागली आणि माझा शब्दांचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. क्या बात आहे. तुमच्या या प्रवासावर मला माझ्या 2 ओळी म्हणाव्याशा वाटतात, जे मी शब्द अर्थातले शब्द मनातले या कवितेत मांडल्या होत्या, की दुःखाच्या व्याकुळतेचे मर्म हे शब्द, दुःखाच्या व्याकुळतेचे मर्म हे शब्द, आनंदाची सौख्याची रीत हे शब्द, शब्दांना गुंफताना वेळही सरली आणि शब्द न सुचता ही कविता तयार झाली. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि तुमच्या शब्दांवरचं प्रेम लक्षात घेताना मला आणखीन एक विचारायचंय की ह्या प्रवासामध्ये तुम्ही मुक्काम पोस्ट कविता हा कार्यक्रम करता कवितांचा, तर याच्याविषयी तुमच्या आठवणी काय आहेत, नेमके कसे अनुभव आले? खूप अनुभव म्हणजे माझी सुरुवात जेव्हा झाली, तुम्ही जसं म्हणालात की मी दादरला खूप जायला यायला लागलो, कारण दादर म्हणजे माहिती आहे आपल्या मुंबईची एक सांस्कृतिक राजधानीच आहे एका प्रकारे. कारण तिथे खूप छान अशी पुस्तकांची दुकानं आहेत, मराठी शुभेच्छा पत्रांची खूप चांगली दुकानं आहेत, एकूण मराठमोळं वातावरण आपल्याला तिथे दिसतं. मी आयडियल मध्ये नेहमी जायला यायला लागलो आणि आयडियलच्या बाजूला स्पेक्ट्रा एंटरप्राइजेस नावाचं एक दुकान होतं. त्या स्पेक्ट्रा एंटरप्राइजेस मध्ये एकदा शिरलो आणि माझ्यासमोर शुभेच्छा पत्रांचे खूप मनमोहक, आकर्षक आणि शब्दांची दुनिया उलगडली. आणि मी पाहिलं की तिथे अशी शुभेच्छा पत्र होती, आईसाठी लिहिलेली शुभेच्छा पत्र, भावासाठी, आणि ती आपल्या मराठमोळ्या भाषेत खूप सुंदर पद्धतीने सुलेखन, कॅलिग्राफी केलेली. प्रसाद कुलकर्णी नाव तेव्हा खूप चर्चेत होतं शुभेच्छा पत्रांमध्ये. आणि मी सगळी शुभेच्छा पत्र वाचायला लागलो, मला ती खूप आवडायला लागली. आणि मग मी म्हटलं की आपल्याला असं लिहून पाहता येईल का. म्हणजे माझा पहिल्यापासून एक स्वभाव राहिला, मी जेव्हा कुठेही भेट देतो किंवा कुठेही जातो तेव्हा त्या गोष्टीचा आस्वाद घेणं ही एक गोष्ट असतेच, पण माझ्या डोक्यामध्ये नेहमी अशी चक्र फिरायला लागते की आपल्याला असं काही करता येईल का. तर मग माझ्या डोक्यामध्ये ते सुरू झालं की आपल्याला अशी शुभेच्छा पत्र लिहिता येतील का. आणि मी तेव्हा छोट्या छोट्या लघु कविता लिहायला लागलो होतो. तर मग मी घरी आलो, एक वही केली छानशी, आणि मग मला माझ्या आईविषयी काय वाटेल, मला माझ्या मित्रांविषयी काय वाटेल, वाढदिवसाला मी माझ्या भावाला कशा शुभेच्छा देईन, अशी सगळी शुभेच्छा पत्र मी ती लिहायला लागलो. मला सर विशेष करून तुमचं कौतुक करायचंय, सरांनी 1500हून अधिक शुभेच्छा पत्र लिहिलेली आहेत आणि इतकं सुंदर आहे. मी तुम्हाला जाणीवपूर्वक इथे दाखवू इच्छिते, अगदी सौभाग्यवती पासून ते मित्रापासून ते आईपासून वेगवेगळी सुंदर कॅलिग्राफी आणि मजकूर असलेली ही शुभेच्छा पत्र आहेत. सर खूपच सुंदर, ह्यापैकी एक तुम्ही सादर करा. अगदी नक्की. मी एक आईसाठीच लिहिलेलं शुभेच्छा पत्र आहे आणि ती शुभेच्छा पत्र मी लिहायला लागलो. आणि मोनार ग्रीटिंग्स नावाची जी कंपनी आहे त्यांच्याकडून नंतर मला बोलावणं आलं, स्पेक्ट्राचे माझे मित्र आणि त्यांच्या ओळखीतून मग त्यांनी मला बोलवलं आणि मग तो माझा जो प्रवास सुरू झाला. मग त्यातून खूप छानशी अशी चित्र मी काही चित्रकारांकडून त्याच्यावरती काढून घेतली आणि त्या शब्दांना असं सुंदरसं कोंदण असल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचं सौंदर्य त्यातून तयार होतं. आणि आईसाठी मी असं तेव्हा लिहिलं होतं बघा, आई तुझं मोठेपण कशात आहे ठाऊक आहे तुला, आई तुझं मोठेपण कशात आहे ठाऊक आहे तुला, दिवस रात्र घरासाठी राब राब राबतेस, रात्रीचाही दिवस करून काळजी आमची घेतेस, प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी फक्त घराचा विचार, प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी फक्त घराचा विचार, फक्त घराचा विचार, आयुष्यभर पुरतील एवढे दिले संस्कार, स्वतःच्या आनंदाची पर्वा नसते तुला, डोळ्यांमध्ये सदैव वात्सल्याचा झरा, तुझं आयुष्य म्हणजे एक सुरस कथा आहे, आई तुझं आयुष्य म्हणजे एक सुरस कथा आहे, आमच्यासाठी कधीही न संपणारी गाथा आहे. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. सुंदर. म्हणजे कसं ना आपल्या आयुष्यात अनेक लोक जोडलेली असतात आणि त्यातनं आपलं आयुष्य एक एक व्यक्तीनुसार, पानानुसार उलगडत जातं. ह्या कवितेपासून मी जी पहिली कविता केली होती मला आठवतीये, आयुष्य नाव होतं कविता, अगदी 4 ओळींची कविता होती. कविता अशी होती, आयुष्य आईच्या वात्सल्यातून खळाळून हसणार, आयुष्य आईच्या वात्सल्यातून खळाळून हसणारं, आयुष्य दुःखात मोती होऊन अश्रूंच्या रूपाने ओघळणार. खरं तर या आयुष्याला न मर्यादा न मिती, खरं तर या आयुष्याला न मर्यादा न मिती,
म्हणूनच कदाचित जपावी लागतात ऋणानुबंधातली हळुवार वा, वाटे. वा, वा, सुंदर. जीवनाच्या वेगवेगळ्या वळणांवर विचारांना आली जरी गती, तरी भांबवलेल्या मनाला कळतच नाही नेमकी आयुष्याच्या व्याख्या करायच्या तरी किती, वा, नेमकी आयुष्याच्या सुंदर. व्याख्या करायच्या तरी किती. सो माझा हा छोटासा प्रवास इथून चालू झाला होता आणि मला वाटते तुमच्याकडनं खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. पुढे गेल्यावर तुम्ही जे मालाडच्या उत्कर्ष शाळेमध्ये शिक्षक म्हणून रुजू झालात आणि तिथे मुलांना हे सगळ्या कलागुण शिकवायला लागलात, दिग्दर्शन केलं, लेखन केलं, तर ते अनुभव नेमके कसे होते? अनुभव सगळेच खूप छान होते, पण कविता आणि शब्द याच्यावर मी खूप प्रेम करतो. त्याचं कारण एक असं आहे, तेव्हा मी कॉलेजला होतो, घरची परिस्थिती पण बेताची होती आणि योगायोग असा होता की मला लवकर सेटल व्हायचं होतं. बरोबर. पण माझं स्वप्न होतं की आपण शिक्षक व्हायचं. त्यामुळे मग 12वी करणं, डीएड करणं, त्यातून पुन्हा शिक्षण सेवक, आपली सगळी शैक्षणिक धोरणं, त्यामुळे तो प्रवास खूप लांब होता. पण त्या काळामध्ये मी शुभेच्छा पत्र लिहायला लागलो आणि मला हे सांगताना अत्यंत अभिमानही वाटतो आणि भारूनही जायला होतं की तेव्हा या शब्दांनी मला जगवलेलं आहे. म्हणजे मी मोनार्क मध्ये जे शुभेच्छा पत्र लिहायचो आणि त्यातून मला जे पैसे मिळायचे त्यावर मी माझा उदरनिर्वाह केलाय. तर तो साधारण 3-4 वर्षापूर्वीचा काळ आणि खूप आनंदाची गोष्ट अशी आहे की याच कवितेने पुन्हा मला नोकरी पण दिली. म्हणजे जेव्हा मी उत्कर्ष मंदिर सारख्या मालाडच्या अत्यंत नावाजलेल्या शाळेमध्ये इंटरव्ह्यू साठी गेलो, कारण काहीच पार्श्वभूमी नव्हती, ओळख वगैरे काहीच नव्हती, शाळाही माहित नव्हती आणि तिथे गेल्यानंतर जवळपास आम्ही 70 शिक्षक तिथे आलो होतो एका जागेसाठी. आणि मग तेव्हा आमची आधी लेखी परीक्षा झाली, त्यात मी सिलेक्ट झालो. नंतर आमच्या प्रत्यक्ष मुलाखती झाल्या आणि नंतर प्रत्यक्ष लेसन घेऊन मग पुढे निवडलं. तर जेव्हा प्रत्यक्ष आमची मुलाखत जेव्हा त्यांनी माझी घेतली, तेव्हा अर्थात माझी कवितेची आवड, माझं वाचन आणि मी जे काही शुभेच्छा पत्र आणि लेखन करते, त्याच्या अगोदर मी कुसुमाग्रजांच्या नाटकातले काही उतारे, नटसम्राट वगैरे पण त्यांना सादर करून दाखवले. आणि या कलेनेच तिथे खऱ्या अर्थाने माझी जी जडणघडण आहे ही आमच्या संस्थेतल्या सगळ्या मान्यवर मंडळींसमोर ठेवली आणि केवळ त्याच्यामुळेच मी उत्कर्ष मंदिरमध्ये रुजू झालो. आणि तिथे रुजू झाल्यानंतर अर्थातच सगळे विद्यार्थी, लहानपणापासून मला 3 गोष्टी आवडतात. एक म्हणजे पुस्तकं मला आवडत होती, माणसं खूप आवडायची आणि बोलायला प्रचंड आवडायचं. म्हणजे शिक्षक म्हणून मला असं क्षेत्र मिळालं की ज्या क्षेत्रामध्ये मी माझे 3ही छंद अगदी पुरेपूर जगून घेतले. आणि मग मुलांच्या मी तुम्हाला थांबवणार आहे, कारण मगाशी तुम्ही उल्लेख केला होता, तुम्ही कलाकृती सादर केली, आता 1-2 ओळी आमच्यासाठी व्हायलाच हव्यात. नाही, नटसम्राट म्हणजे एकतर भाषाच ती इतकी अंगावर येणारी आणि इतकी सुंदर आहे की कुसुमाग्रजांचे ते शब्द आपण म्हणणं म्हणजे आपल्यासाठी ते खूप भूषणावह आहे. तर तो असा पॅच मी तेव्हाही सादर केला होता. नंतर आमच्या शाळेच्या स्नेह संमेलनामध्ये तो सादर केला. म्हणजे भाषाच इतकी सुंदर आहे ती. टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे दुनियेच्या या ओकिरड्यावर, की फेकून द्यावं देहाचं हे लक्तर आणि करावा शेवट सर्वांचा, माझा, याचा, तुझा आणि त्याचाही. मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा. पण त्या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडू लागलं तर इथंच मेघ आहे. नव्या स्वप्नांच्या अनोखी प्रदेशात जाण्याचा धीर होत नाही. म्हणून आम्ही सहन करतो हे जुनं जागेपण, सहन करतो आमच्या अभिमानावर होणारे बलात्कार आणि शेवटी करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो आमच्याच मारेकऱ्यांच्या दाराशी. हे विधात्या तू इतका कठोर का झालास? एकीकडे ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसरीकडे ज्यानं आम्हाला जन्म दिला तूही आम्हाला विसरतोस. क्या बात है, सुंदर. आता मला वेगळ्या मुद्द्याकडे जायचंय. इतके कवींची तुम्ही मगाशी नावं घेतली, तर असे कोण कवी आहेत की ज्यांच्या कवितांचा तुमच्या मनावर विशेष प्रभाव पडला आणि त्यातनं तुम्हाला स्वतः कविता करायची उर्मी तयार झाली तुमची? नाही, म्हणजे खरं तर कसं असतं ना, आपण लिहायला लागतो किंवा आपण वाचायला लागतो, ती आपली पहिली पायरी असते आणि ते प्रवेशद्वार असतं असं मी म्हणेन. आणि नंतर म्हणजे गोडी लागणं नैसर्गिक असतं, पण तुम्हाला जी गोडी लागते ती गोडी तुम्ही किती जोपासता आणि त्याचा किती विकास करता आणि त्याला कसे पैलू पाडता हे आपल्यावर अवलंबून असतं. त्या मला कविता लिहायला यायला लागली, मी थोडी कविता लिहायला लागलो, शब्दांशी खेळायला लागलो आणि मग मला जाणवलं की आता आपल्याला मराठी कवितेचा व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे. नंतर मग मी एम ए ला पण पुन्हा एम ए ला अभ्यासक्रम सुरू केला की आपल्याला सगळ्या स्वरूपाची मराठी समीक्षा, मानसशास्त्रीय समीक्षा असेल, वेगवेगळ्या प्रकारचे कथा संग्रह, कविता संग्रह, मराठी नाटक, याचं एकूण जी काही खोली आहे ती आपल्याला त्याचं दर्शन होतं. आणि मग आपल्याला कळतं की आता अभ्यासक्रमामध्ये अर्थात तो भाग थोडासाच असतो, पण तिथे आपल्याला जी काही सूत्र मिळतात ना त्या सूत्रांचा आपण विस्तार करून मग भालचंद्र नेमाडे असतील, पाडगावकर असतील, विंदा करंदीकर असतील, सदानंद रेगे असतील, बहिणाबाई असतील, अशी खूप सगळी नावं
पण फक्त तेवढंच पारंपरिक न वाचता त्याच्या पलीकडे नामदेव ढसाळ यांच्यासारखा कवी की त्याने भाषेमध्ये तोडमोड करून कशा प्रकारे एक नवी भाषा मराठीला दिली. त्यानंतर कवी ग्रेस असतील, त्याच्यानंतर नव्वदोत्तर कवितेमध्ये पुन्हा काही नवी वेगळी नावं, हेमंत दिवटे असतील किंवा मन्या जोशी असेल, वज्रेश सोलंकी असेल. म्हणजे मराठी कवितेचा प्रवास हा इतका बदलत गेलेला आहे आणि जागतिक भाषेचा, जागतिकीकरणाचा मराठीवर इतका परिणाम झालेला आहे. तर माझ्या परिणाम मी स्वतःला कधी एका विशिष्ट मराठी कवितेच्या काव्य प्रकाराशी जोडून घेतलं नाही. बरोबर आहे. तर मराठीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची लिहिली जाणारी कविता, त्या सगळ्याच कवितांचा मी अभ्यास करत होतो. त्या सगळ्याच कविता मला आवडत होत्या. मग त्या मंचावरून सादर होणारी कविता असेल किंवा विविध मासिकांमधून लिहिली जाणारी कविता असेल किंवा गझल सारखी वेगळा काव्य प्रकार असेल, वृत्तबद्ध कविता असेल, या सगळ्या कवितांचा अभ्यास करत करत मग मी पाहिलं की मराठी नाटकाचे खूप मोठे मोठे शो होतात. मराठी सिनेमा त्या काळामध्ये खूप वाढायला लागला. श्वास नंतर जो मराठी कवितेचा की तुटलेला जो प्रेक्षक होता मराठी सिनेमापासून, मराठी नाटकापासून, तो खूप मोठ्या प्रमाणावर पुन्हा मराठीकडे वळायला लागला. हो. आणि अर्थातच माझ्या मनामध्ये कविता होती, त्यामुळे मी कवितेबद्दल विचार करत होतो की कवितांचे असे कार्यक्रम का होत नाहीत, कविता अशा स्वरूपात खूप चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत का पोहोचवली जात नाही. आणि तेव्हा वातावरण असं होतं की मराठी कवितांची पुस्तकं जर आपण एखाद्या दुकानामध्ये विकायला गेलो तर ते चक्क नकार द्यायचे आणि सांगायचे की आम्ही मराठी कविता, म्हणजे असं थोडं नकारात्मक वातावरण होतं. आणि त्याला खूप कारणीभूत काही गोष्टी होत्या. त्यामध्ये मराठी कवितेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे गट पण निर्माण झाले होते तेव्हा की आम्ही लिहितो त्याच प्रकारची कविता श्रेष्ठ. आणि म्हणून त्यावेळी मला वाटलं की मराठी नाटक ज्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचतं, मराठी सिनेमा ज्या प्रकारे, त्याच प्रकारे मराठी कविता ही लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. आणि तिथून माझ्या मनामध्ये मग मुक्काम पोस्ट कवितेची संकल्पना तयार. बरं, मुक्काम पोस्ट कविता सध्याच्या काळामध्ये तुम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मचा उपयोग करून वेगवेगळे नामांकित जे कवी आहेत त्यांच्या कविता मराठी रसिकांच्या मनापर्यंत पोहोचवताय. तर त्याविषयी तुम्हाला आवडलेली एखादी कविता किंवा त्या कार्यक्रमाचा आशय सांगणारी एखादी कविता सांगू शकाल का? आशय म्हणण्यापेक्षा कसं झालं, मराठी मुक्काम पोस्ट कवितेचा कार्यक्रम आम्ही करत होतो आणि त्यातून एक मराठी कवितेच्या बाबतीत दोन गोष्टी आहेत. म्हणजे कविता वाचणं आणि ती आवडणं, ही एक पायरी आहे. आणि दुसरी एक बाजू आहे की मराठी कविता समजून घेणं, मराठी कवितेतले विविध पैलू. आणि आपण खोल गेलं पाहिजे. म्हणजे कसं होतं की आपण वरवर जे मनोरंजनात्मक कविता वाचतो हे तिथपर्यंत ठीक आहे, मग ती आम्ही मुक्काम पोस्ट कवितेमधून सादर केली. पण वेगवेगळ्या प्रकारचे कवी मुक्काम पोस्ट कवितेमध्ये आणले, ते रसिकांपर्यंत नेले. केवळ टाळ्या वाजवणं आणि हसणं म्हणजे कविता नाही. बरोबर. म्हणजे मी अनुभवलेलं आहे की मुक्काम पोस्ट कविता कार्यक्रमामध्ये एखादी कविता अशी सादर होते एखाद्या कवीची की तेव्हा सभागृहामध्ये एकही टाळी वाजत नाही. काही वेळेला टाळ्यांच्या पुढे दिले गेलेला जो प्रतिसाद असतो की निशब्द स्तब्धता आलेली असते आणि ती मला वाटते अंगावर येणारी असते. यासाठी मला 2 ओळी आठवतात. मी मगाशी वाचता माझ्या सहज नाव आलं इलाही जामदारांचं, ज्यांच्या सुंदर गझल आपल्या सगळ्यांना माहितीये आणि ते 4 ओळी नेहमी आपल्या ओठावर येतात की अंदाज आरशाचा वाटे खरा असावा, बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा, जखमा अशा सुगंधी झाल्यात काळ झाला, केलेत वारजाने तो मोगरा असावा. म्हणजे इतके सुंदर शब्द आणि त्यांची इतकी सुंदर गुंफणी फक्त मराठी भाषेतच आपल्याला मिळू शकते वाचायला आणि अंगावर काटा उभा राहतो हे वाचून. तर सर, आणखीन या प्रवासातले अनुभव जे तुम्हाला समृद्ध करणारे आहेत अशा विषयी काहीतरी सांगा ना. अनुभव तर खूपच आहेत. म्हणजे एकतर मुक्काम पोस्ट कविता आम्ही करत होतो कार्यक्रम आणि तो कार्यक्रम पुढे जात होता. पण दुसरी बाजू अशी होती की मला केवळ लोकांचं मनोरंजन करायचं नव्हतं, मला लोकांना कवितेशी जोडायचं होतं. कवितेचा एक जो डोह आहे त्या डोहामध्ये अजून आतमध्ये त्या सगळ्या रसिकांना न्यायचं होतं. मग आम्ही एक दिवस कवितेसाठी नावाचा एक कार्यक्रम केला. त्यामध्ये आम्ही मराठी कविता कशी समजून घेतली पाहिजे, कवितेचं सादरीकरण कसं व्हायला पाहिजे. म्हणजे केवळ कवितेचं रसिक घडवणं ही एक गोष्ट आहेच, कवी घडवणं ही एक गोष्ट आहे. आणि रसिकांना सुद्धा कवितेचा आस्वाद कसा घ्यायचा, आपण कसं त्यामध्ये एक एक पायरी पुढे गेलं पाहिजे. मग त्या काळामध्ये मला एक संकल्पना सुचली की खूप असे कवी आहेत की त्यांचा कवितेचा प्रवास कसा सुरू झाला, त्यांना कविता पहिल्यांदा कुठे कशा स्वरूपामध्ये भेटली आणि त्यांचं कवितेविषयीचं चिंतन काय आहे. त्यानंतर मग मी त्या माध्यमातून योगिनी राऊळ असतील, भगवान निळे असतील, अशोक बागवे, अरुण म्हात्रे अशा सगळ्या कवींना काव्य गप्पांच्या निमित्ताने मी बोलतं गेलं डिजिटल प्लॅटफॉर्मवर. आणि मुक्काम पोस्ट कविता हे जे आमचं युट्यूब चॅनल आहे त्यावरती मी अशा वेगवेगळ्या स्वरूपातल्या कविता, पुन्हा गावी असताना असं झालं की तिथे कविता आणि एक गावी होतो मी 7-8 महिने, तिथे माझ्या लक्षात आलं की माझी आई जात्यावरती गावी हे कळत असताना खूप छान प्रकारे होत. आणि नंतर मला जाणवलं की अरे आपल्या घरामध्येच इतकी सुंदर कविता आहे आणि आपण बाहेर कविता शोधतोय. तर मी आईच्या त्या ओव्या शूट केल्या आणि ते आमच्या चॅनलवरती टाकल्या. मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की आम्ही जवळपास 25 कार्यक्रम केले, त्याचे एकूण व्ह्यूज 1-1.5 लाख पर्यंत गेले नाहीत, पण आईच्या ओव्यांना जवळपास 1 ते 1.5 लाख व्ह्यूज मला संपूर्ण स्पेशल कॉन्ट्रीब्युशन योगदान तुम्ही कधीही नाकारू शकत नाही किंवा त्याला विशेष महत्व असतं. तर अष्टगंध प्रकाशन या संस्थेतर्फे तुम्ही 10 पुस्तकांचं प्रकाशन केलं, तर त्याविषयी काय सांगाल?
मी जसं मगाशी तुम्हाला म्हणालो की कविता ऐकणं ही एक पायरी आहे, बरोबर. कविता समजून घेणं ही दुसरी पायरी बरोबर आहे. आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन जेव्हा आपण चांगल्या चांगल्या कवींच्या कविता वाचतो, त्याच्यावर चिंतन करतो, तेव्हा खऱ्या अर्थाने आपली कवितेविषयीची समज चांगली होते. बरोबर. आणि मी जसं म्हटलं होतं की आत्ता जरा मराठी कवितेला खूप चांगल्या प्रकारे म्हणजे खूप चांगले प्रकाशक याच्यामध्ये आलेत, खूप चांगल्या प्रकारच्या कविता प्रकाशित होतात आणि त्या विकल्या जातात. बरोबर आहे. तर तेव्हा मी अष्टगंध प्रकाशन सुरू केलं, त्यामागे हीच भावना होती की चांगलं लिहिणाऱ्या कवींची पुस्तकं यायला हवी बरोबर. आणि त्यांच्या पुस्तकांचं योग्य पद्धतीने वितरण होऊन रसिकांपर्यंत ती पुस्तकं विकली गेली पाहिजे. बरोबर. कारण शेवटी बघा, छंद म्हणून आपण जेव्हा एखादी गोष्ट करतो ना, तेव्हा त्याला मर्यादा येतात. बरोबर. जेव्हा त्या छंदाला व्यवसायाचं स्वरूप मिळतं ना, तेव्हा ती गोष्ट कायमस्वरूपी टिकते. मग अष्टगंध प्रकाशन मी माझं आहे, पण मी त्याच वेळी ग्रंथाली प्रकाशन, मौज प्रकाशन, पॉप्युलर प्रकाशन, कॉपर कॉइन प्रकाशन, पोएट्रीवाला आणि वर्णमुद्रा प्रकाशन आणि संवेदना प्रकाशन सुद्धा, त्या अशा सर्व प्रकाशनाचे कविता संग्रह आम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये जो स्टॉल असतो अष्टगंध प्रकाशनचा, तिथे उपलब्ध करून देतो. म्हणजे मी नेहमी म्हणतो की मुक्काम पोस्ट कविता ही फक्त एक प्रवेशद्वार आहे. तिथे तुम्हाला कवितेची गोडी लागेल, पण तुम्हाला जर मराठी कवितेमध्ये खऱ्या अर्थाने जगायचं असेल तर तिथून तुम्ही सगळी पुस्तकं. आणि आतापर्यंत माझे मित्र विशाल आणि सुभाष यांचं याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे. तर त्यांनी आतापर्यंत आम्ही 1,00,000 ते 1.5 लाख रुपयांचे फक्त कविता संग्रह आम्ही मराठी रसिकांपर्यंत पोहोचवले. क्या बात आहे. आता हळूहळू आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे यायला लागलेलो आहे. तर 21व्या शतकामध्ये ज्या वेळेला लोक डिजिटल प्लॅटफॉर्मकडे वळायला लागलेली आहे किंवा पुस्तकं ही ई बुक्सच्या माध्यमातून किंवा ई ऑडिओ बुक्सच्या माध्यमातून अवेलेबल असताना आत्ताच्या आपल्या नव्या पिढीला या पुस्तकांकडे पुन्हा एकदा वळायची किंवा वाचाल तर वाचाल हे पुन्हा एकदा त्यांच्या मनावर ठसवायची गरज पडलेली आहे, तर त्याविषयी तुमचं मत काय आहे? अगदी आपल्या सर्व रसिकांना मी मराठी दिनाच्या शुभेच्छाही देतो त्या निमित्ताने. आणि तुम्ही बरोबर म्हणालात की डिजिटली आपण आता मराठी वाचू शकतो किंवा अमेझॉन सारखे किंवा किंडल सारखी जी साधन आहेत त्याच्यावर आपण तुम्ही डिजिटली मराठी वाचा किंवा कोणत्याही माध्यमातून तुम्ही ऑनलाईन मराठी वाचा. आमचा आग्रह इतकाच आहे की तुम्ही मराठी वाचलं पाहिजे, तुम्ही मराठी ऐकलं. स्टोरी टेल ऍपवरून तुम्ही पुस्तकं ऐका. ही माध्यमं बदलत जाणार आहेत आणि आपण ती नाकारू शकत नाही. बरोबर आहे. पण डिजिटल माध्यम हे पुस्तकाला पर्याय म्हणजे तो फक्त तात्पुरता पर्याय आहे. पुस्तक वाचण्यातला आनंद आपल्याला डिजिटल पर्यायामध्ये मिळणार नाही. पण एखाद्या प्रवासामध्ये आपण 100 पुस्तकं कॅरी करू शकत नाही, पण ती किंडल वरती आपल्याला मिळू शकतात, तर तो पर्याय. मला वाटतं तुम्ही किंडल वरती पुस्तक वाचा किंवा ऑनलाईन वाचा किंवा प्रत्यक्ष वाचा, कुठल्याही स्वरूपामध्ये आपण मराठी वाचली पाहिजे, कारण ती शेवटी आपली भाषा आहे. बरोबर. आणि जेव्हा आपण आपली मातृभाषा अत्यंत उत्तम प्रकारे बोलू शकतो, वाचू शकतो, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने दुसरी पण भाषा तितक्याच उत्तम प्रकारे बोलू शकतो. आणि आपल्या संवेदना पोहोचवणारी जी भाषा असते ती मराठी असते. आणि त्याही पुढे जाऊन मी तर सांगेन की सध्या मराठी मालिका बघा, मराठी चॅनल, मराठी न्यूज चॅनल बघा, मराठी वर्तमानपत्र, मराठी सिनेमा, मराठी नाटक आणि डिजिटली स्वरूपात सुद्धा मराठीला अत्यंत चांगले दिवस आहेत. बरोबर. आणि त्यामुळे मी असं म्हणतो की मराठी भाषेकडे आपण एक आपल्या करिअरचा पर्याय म्हणून पण बघू शकतो. तर त्या माध्यमाने पण आपण विचार करूया. मराठी नाटक असेल की त्या क्षेत्रामध्ये जाऊन मराठी भाषेचं काम करत करत आपल्याला करिअर करता येईल का, वेगवेगळे पर्याय त्यातून आपल्याला निर्माण करता येऊ शकतील का. आणि हे सगळं करत आपल्या भाषेचे जे संस्कार आहेत, मग ते जुने असतील किंवा नव्या भाषेने दिलेले असतील, ते सगळं स्वीकारत जर आपण मराठी भाषा स्वीकारत राहिलो, पुढे नेत राहिलो आणि मराठी भाषेवर प्रेम करत राहिलो, तर आपली मराठी भाषा सुद्धा जगेल आणि मराठी भाषेमुळे आपण सुद्धा उत्तम प्रकारे जगू. या बात आहे. आणि महत्वाचा मुद्दा, भाषा हे फक्त भावना एकमेकांपर्यंत पोहोचवायचं साधन आहे. प्रत्येकाने मराठीवर प्रेम कराच, पण प्रत्येक भाषेचा आदर करा आणि मराठीलाही तितकंच पुढे न्यायचा प्रयत्न करा. सर, तुम्ही इतक्या छान गप्पा टप्पा मारल्यात आणि इतका अमूल्य वेळ दिलात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि तुमचा प्रवास असा छान पुढे चालू राहो यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद.